नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनीच टायटल बघितलेलं असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे. अर्थातच आपलं भविष्य हे जन्माच्या आधीच लिहिलं जातं का हे आपल्या कर्मावर अवलंबून असतं. भविष्य हे नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. बऱ्याच लोकांना माहीत आहे की आपलं भाग्य हे आपल्या जन्माच्या आधीच लिहिलेलं असतं, परंतु काही लोकांची अशी मान्यता आहे की मनुष्याच्या कर्मावर त्याचं भविष्य ठरत असतं. या व्हिडिओमध्ये आपण हेच तर बघणार आहोत की सगळ्यात शक्तिशाली कोण आहे, आपलं भविष्य की कर्म. चला बघूया. या विषयावर अनेक गरुड पुराणामध्ये आणि धर्मग्रंथामध्ये, त्याचबरोबर आचार्य चाणक्य नीतीने सुद्धा काय सांगितलं आहे ते आपण आता बघणार आहोत. सगळ्यात प्रथम गरुड पुराणामध्ये काय सांगण्यात आलेले आहे ते जाणून घेऊया. मृत्यूनंतर फक्त शरीर नष्ट होते, परंतु आत्मा कधीसुद्धा मरत नाही. जेव्हा माणसाला मृत्यू प्राप्त होतो तेव्हा गरुड पुराणामध्ये त्याच्या कर्मावर ठरतं की त्याला पुढचा जन्म कोणता प्राप्त होणार आहे. गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे की मनुष्य जो धर्म, वेद, पुराण तसेच की धार्मिक ग्रंथाचा अपमान करतो, देवांवर विश्वास ठेवत नाही, देवांचा अपमान करतो, अशा व्यक्तीला नास्तिक मानण्यात आलेला आहे व अशा व्यक्तींना कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो. मनुष्याच्या जीवनामध्ये जो तो कर्म करतो त्यावर त्याचे भविष्य ठरत असते. आपण आता पुढे बघणार आहोत की आचार्य चाणक्य नीतीमध्ये काय सांगण्यात आलेले आहे. चला बघूया. सगळ्यात पहिले तर चाणक्य म्हणतात, व्यक्ती आपल्या कर्मानुसार आपल्या मृत्यूलाही मात देऊ शकतो. आचार्य चाणक्य नीतीमध्ये असा एक श्लोक आहे, त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कोणताही मनुष्य जेव्हा जन्माला येतो त्यामध्ये त्याच्या ह्या 5 गोष्टी त्याच्या आईच्याच पोटात जे आहे ते घडून येत असतात. आयु कर्मच्च वित्तेच विध्येय निधनेमेच्च पंचतानी हे सुचेत गर्भस्थयच देनी. याचा अर्थ की पृथ्वीवर येणारा जीव त्याचे वय, कर्म, धनसंपत्ती, मृत्यू, भविष्य या 5ही गोष्टी त्याच वेळी लिहिल्या जातात जेव्हा तो आईच्या पोटात असतो. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्माचे सुख दुःख सहन करावं लागते. हे कर्म आपल्या भविष्य नाही तर अगदी आपल्या पहिल्याही जन्माचे जे कर्म असतात त्यावर सुद्धा अवलंबून असतात. चाणक्य पुढे म्हणतात की माणसाला 101 वेळेस मृत्यूचे योग येतात, ज्यामध्ये तो एक काल मृत्यू आणि बाकी अकाल मृत्यू होत असतो. अकाल मृत्यू त्याच्या कर्म आणि भविष्य व भाग्यामुळे बदलू शकतो, परंतु अकाल मृत्यू बदलू शकत नाही. चला पुढे बघूया. आता भगवद्गीतामध्ये काय सांगण्यात आलेले आहे तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याचे भविष्य हे गीतेनुसार स्वतःच तो तयार करत असतो. जीवनामध्ये प्रत्येक वेळ आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्म ही आपल्या भाग्य ठरवत असते, म्हणजेच की येणारं भविष्य तयार करत असते. उदाहरण, भगवान श्रीकृष्णाची जन्माची कहाणी, ज्यामध्ये कंस यांच्यासाठी एक भविष्यवाणी होते, ज्यामध्ये सांगितले जाते की देवकीचे 8वी संतान म्हणजेच की मूल यापासून कंसांचा मृत्यू होईल. हे भविष्य कधीसुद्धा खरं ठरू नये म्हणून कंसाने सर्व काही केले, परंतु तो काहीसुद्धा करू शकला नाही. शेवटी कंसाचा मृत्यू हा माता देवकीचा 8वा पुत्र श्रीकृष्ण यांच्या हाताने झाला. होऊ शकते की कंसाने चांगले कर्म केले असते तर अर्थातच त्यांचा मृत्यूसुद्धा टळला असता, देवानी त्याला क्षमासुद्धा केली असती, परंतु चुकीचा मार्ग निवडला आणि वाईट कर्म केले, त्यामुळे मृत्यू पावला. हिंदू धर्मामध्ये अनेक ग्रंथानुसार असं सांगण्यात आलेलं आहे, कंस नाही तर प्रत्येक जन्माला येणारा प्राण्यांचे भविष्य आधीच ठरत असते. आता तुम्हाला सुद्धा विचार पडला आहे की भाग्य मोठे की कर्म मोठे, कोण श्रेष्ठ आहे यामध्ये आणि कोण महत्त्वाचे आहे. हे तर प्रत्येकाच्या विचारावर आणि वेगवेगळ्या माणसावर ठरत असते. काही लोक म्हणतील की कर्मच भविष्य आहे आणि काही लोक म्हणतील भविष्यच सर्व काही आहे, परंतु भविष्य आणि कर्म दोन्ही सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत.
हिंदू पुराणानुसार कर्माला खूप श्रेष्ठ मान्यता दिलेली आहे, कारण भविष्य आपल्या हातात नसते, परंतु कर्म काय करायचे हे मात्र आपण स्वतः ठरवू शकतो. खरं तर कर्मापासूनच भविष्य ठरत असते. कोणतेही काम करायचं असेल तर जिद्द आणि मेहनत करावी लागते, तेव्हाच आपण यश प्राप्त करू शकतो. तेच आपलं कर्म ठरत असते. परंतु जर आपण काहीच केलं नाही आणि सगळं भविष्यावर सोडलं तर अर्थातच यश प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कर्म सगळ्यात श्रेष्ठ हिंदू धर्मामध्ये मानण्यात आलेला आहे. अशा प्रकारे कर्म आणि भविष्य या दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी.